हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन YouTube ब्लॉगमध्ये. तर आजचा सुद्धा थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल, की व्हिडिओ कशाचा आहे. तर हा सुद्धा वॉटरफॉलचाच व्हिडिओ आहे आणि लास्ट टाईम जेव्हा मी वॉटरफॉलचा व्हिडिओ टाकला ना, त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं. खरंच तुमचं मनापासून धन्यवाद करते आणि तुम्ही जर अजून तो बघितला नसेल, तर नक्की आपल्या चॅनलवर आहे, नक्की एकदा बघा. तुम्हाला तो वॉटरफॉल पण सुद्धा खूप आवडेल. तर आजचा वॉटरफॉल थोडासा दूर होता आणि आम्ही टू व्हीलरनं प्रवास करत होतो. आता आमच्यासोबत अजून 5-6 जण होते. तर आम्ही सर्व टू व्हीलरनं जात होतो आणि शेवटी टू व्हीलरनं जायची मज्जाच वेगळी आहे. कारण जे निसर्ग दिसतं ना, शब्दात सांगू शकत नाही मी आणि कॅमेराद्वारे जर तुम्ही व्हिडिओद्वारे बघताय ना, तेवढ्यात ते एवढं सुंदर नाही वाटत, एवढं ते रिअलमध्ये सुंदर वाटतं, असं मला तरी वाटतं. बट असो, ते तुम्ही एन्जॉय करा. आणि आजचा धबधबा ना, आम्ही राहतो ना तिथून ना 30 ते 40 किलोमीटर आहे, म्हणजे बराच दूर आहे. बट एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे की आज पाऊस नव्हता. लास्ट टाईम मी त्या धबधब्याला गेले ना, तेव्हा खूप पाऊस पडत होता ना, आम्ही 1-2 ठिकाणी थांबलो आणि आज आम्ही रेनकोट घेऊन गेलो होतो. तर आज पाऊसच नव्हता. असं तर छानच झालं की नव्हता म्हणून. बट एन्जॉय खूप भारी होता आणि हा व्ह्यू एक नंबर होता. तर चला आता तुम्ही मस्त असं तर आम्ही इथे पोहोचलोय. आता आम्हाला पोहोचता 2.5-3 तास लागले. कारण एवढा भुलभुलैया टाइप होता ना आणि आम्ही फर्स्ट टाईम तिकडे जात होतो त्यामुळं रोडची खूप मिस्टेक होत होती. गाडी थांबून विचारावं लागायचं, की कुठे आहे, कुठे आहे? आणि असं झालं माहिती का, की त्यांनी म्हटले, "सरळ जा, सरळ जा." ह्या म्हणण्यात ना आम्ही जवळपास 3 ते 4 किलोमीटर डायरेक्ट समोर गेलो होतो. समोर गेल्यावर एका व्यक्तीने सांगितलं, की "तुम्ही समोर आले मागे म्हणून धबधबा." मग परत तिथून रिटर्न आलो. त्यामुळे ना असा भरपूर असा वेळ गेला आमचा. पण तुम्हाला सांगते, जो निसर्गात हादरलेला धबधबा आहे ना, सिरियसली अमेझिंग आहे डायरेक्ट. एवढा मोठा आहे ना, खूप उंच धबधबा आहे. म्हणजे डायरेक्ट ना त्याच्यापासून भरपूर असं दूर उभं होतो ना, तरी पण कॅमेरावरती पाणी असं फवारे यायचे. एवढा उंच हा धबधबा आहे आणि घसरण तर एवढी होती. आता पाण्याच्या ठिकाणी तर घसरण असतेच, पण पडलं तर काहीच राहणार नाही, असं हे ठिकाण आहे. असं इथून मस्त असं पाणी वाहत होतं. या पाण्याचा आवाज एवढा भारी वाटत होता ना, खूपच सुंदर असा व्ह्यू होता. आम्ही गेलो तेव्हा गर्दी काही जास्त नव्हती. एक गँग आलेली होती, जी की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. पण आम्ही गेल्यावर मला असं वाटतं त्यांना बराच वेळ झाला होता येऊन, तर आम्ही गेलो आणि लगेच ते तिथून रिटर्न निघाले. त्यामुळे पूर्ण धबधब्यावर ताबा हा आमचाच झाला होता. आता हे बघा इकडं बच्चा कंपनी म्हणायला यांना सर्दी, ताप, खोकला काही येत नाही. किती का पाण्यात खेळा आणि मेन म्हणजे लेकरांचं असं असतं, की त्यांना कितीही पाणी द्या, त्यांना पाण्याचं ठिकाण खूप आवडतं. एवढे ओले झाले, नंतर थंडीने हात हालत होते, तरी पण त्यांना पाण्यात खेळायचं होतं. असो नंतर मग म्हटलं चला आता व्हिडिओ, फोटोज काढून घेऊया. मग सगळ्यांचे व्हिडिओ, फोटोज काढायला आम्ही घेतले आणि खूप असा एन्जॉय केला बरं का, खूपच एन्जॉय केला. आता ह्या धबधब्याचं नाव ना व्याघ्रेश्वर धबधबा आहे. कारण इथे महादेवाचं मंदिर पण आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. पण सहसा ते मनचे गावात असल्यामुळे ना मनचे धबधबा सुद्धा म्हणतात त्याला. म्हणजे 1 ते 2 नावं आहे त्याचे, पण त्याचं त्याचं खरं नाव हे व्याघ्रेश्वर धबधबा असं येतं. पण ते मनचे गाव आहे तिथलं खेडं तर तिथे तो धबधबा आहे म्हणून मग त्याला मनचे धबधबा असं पण म्हणते. तर आपण मनचेच म्हणूया कारण मला ना ती ईझी वाटतं म्हणण्यासाठी. असो मग आम्ही खूप एन्जॉय वगैरे केला. आम्ही सकाळी डब्बे घेऊन गेलो होतो, तर आमचा जेवायचा प्लॅन हा तिथंच होता. पण अगोदर जेवण्यापेक्षा आम्ही म्हटलं नंतर जेऊया. तर मग नंतर आम्ही जेवायला वगैरे घेतलं. सगळ्यांनी मस्त अशा छान-छान भाज्या आणल्या होत्या. 3-3, 4-4 भाज्या आम्ही खाल्ल्या आणि हो, ती व्हिडिओची क्लिप घेताच माझी राहिली बरं का. त्यामुळे ना मला ते तुम्हाला दाखवता नाही आलं. पण नेक्स्ट टाईम जेव्हा जाईन ना, तेव्हा मी नक्कीच ती क्लिप ॲड करेन. कारण काय झालं होतं, की आम्ही एवढं दमलो होतो. जवळपास आम्हाला 3-3:30 वाजले होते. जेवायचा टाईम झाला होता आणि लेकरं बेजार करत होते, भूक-भूक म्हणत होते.
त्यामुळे आम्ही एवढ्या घाई-घाई जेवायला लागलो ना, की ती क्लिप घ्यायची सुद्धा विसरली. आता तुम्ही पूर्ण धबधबा तर बघितलाच असेल. आतमधल्या साईडने खूप पायी वगैरे जावं लागतं. नंतर मग आमचं सगळं खेळून झालं. मग जेवणं वगैरे केले आम्ही आणि ना ते धबधब्याचं पाणी समोर येतं आणि तिथं ना एक असा काय म्हणता येईल याला हौद टाइप समजा. हाऊस टाइप म्हणू शकतो आपण. नाहीतर मग ओढं टाइप समजा. असं काही इथं मस्त असं बांधलेलं होतं. ते सगळं धबधब्याचं पाणी बघा तुम्ही किती सुंदर अशा प्रकारे येत होतं. आता यात आम्हाला सुद्धा उड्या मारायचं होतं, पण ते पाणी ना आमच्या डोक्याच्या वरती होतं. तर आम्हाला काही उतरू दिलं नाही म्हणे, की डुबसाल वगैरे कारण ते खोल असल्यामुळं. नंतर मग आम्ही तिथे चहा वगैरे घेतला आणि तिथून निघालो. रिटर्न येता-येता लगेच रस्त्याच्या कॉर्नरलाच तिथे महादेवाचं मंदिर आहे. तेच म्हणजे की व्याघ्रेश्वर महादेवाचं मंदिर. तर तुम्ही बघू शकता. मग मस्त असं मंदिरात दर्शन घेतलं आणि हे प्राचीन मंदिर आहे. तुम्ही बघा एकदा किती सुंदर असं मंदिर आहे. आम्हाला ना हे मंदिर बघून खूप छान वाटलं बरं का. म्हणजे एकदम प्राचीन टाईपचं मंदिर. तुम्ही पण मस्त दर्शन वगैरे घेऊन टाका. आणि नंतर आम्ही निघालो रिटर्न येण्यासाठी. आता तुम्हाला सांगते जाताना आम्हाला 2.5-3 तास लागले, पण येताना असं वाटलं की आम्ही 1 तासात आलो. आम्हाला बिलकुल बोर झालं नाही. आय थिंक ही घराची ओढ असते की आपल्याला जेव्हा ओढ लागते ना, तेव्हा आपण एकदम फास्ट घरी पोहोचतो. मला तरी असं वाटतं. तर चला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.